नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची म्हणजे धोंडेच्या महिन्याची माहिती देणार आहे. अधिक मास म्हणजे काय, यंदा तो कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर अधिक मासात जावयाचा जो मानपान केला जातो तो का केला जातो आणि आपल्याला जर तो करायचा असेल तर वाण म्हणून कोणत्या वस्तू द्याव्यात, त्याचप्रमाणे अशी कोणती वस्तू आहे की ती सोन्याहूनही मौल्यवान आहे आणि अशी ही वस्तू लेक जावयाला आपल्याला द्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे, ज्यांना जावई नसेल त्यांनी काय करायचं, तसेच अधिक मासाला धोंडा का म्हणतात आणि हे धोंडे कशाचे बनवतात, तसेच या 3 चुका देखील टाळायच्या आहेत. तर या 3 चुका कोणत्या, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्याने ज्येष्ठ महिना हा तब्बल 2 महिन्यांचा म्हणजे 60 दिवसांचा असणार आहे. सुरुवातीला अधिक ज्येष्ठ महिना असेल आणि एकदा की अधिकाचा महिना संपला की त्यानंतर नीच ज्येष्ठ हा महिना सुरू होईल. तर मे आणि जून या महिन्यामध्ये अधिक मास असणार आहे. तर 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या कालावधीमध्ये आपण अधिक मास हा पाळणार आहोत. सर्वप्रथम अधिक मास म्हणजे काय हे जाणून घेऊया. दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो, ज्याला धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये जो फरक असतो तो भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसानंतर एक महिना अधिक धरला जातो. हा महिना श्रीहरी विष्णूंच्या सेवेचा उत्तम महिना मानला जातो आणि म्हणून याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे किंवा म्हैसूर पाक यासारख्या पदार्थांना खूप महत्त्व दिले जाते. हे पदार्थ 33 या संख्येमध्ये दिले जातात. 33 ही संख्या असण्यामागचं कारण म्हणजे इंग्रजी वर्षाचे 365 दिवस आणि मराठी वर्षाचे 354 दिवस यामधील जो फरक असतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी हा 33 दिवसांचा महिना येतो. म्हणून 33 अनारसे देण्याची प्रथा ही पडली आहे. त्याचबरोबर तांब्याचे भांडे किंवा निरांजन देऊन सुद्धा जावयाचा मानपान केला जातो. तसेच काही लोक कपडे किंवा साडी सुद्धा देतात, ज्याची जशी इच्छाशक्ती असेल त्याप्रमाणे खर्च केला जातो. बघा, अधिक मासामध्ये कोणतेही मांगलिक कार्य, शुभविवाह, लग्न कार्य किंवा कुठलेही शुभकार्य केले जात नाही. परंतु या महिन्यात अधिकाधिक देवांची उपासना, दान धर्म, एखाद्या ग्रंथाचं पारायण, भागवत पारायण अशा धार्मिक गोष्टी तुम्ही या करू शकता. कारण हा महिना अधिकाधिक पुण्य कमवण्यासाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. आता या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानून वाण देण्याची खूप मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तर हे वाण नक्की कसं द्यायचं, काय द्यायचं आणि जावयाचा मानपान कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर या महिन्यात आपल्या लाडक्या जावयाला घरी बोलावून त्यांचा मानपान केला जातो. त्याचप्रमाणे जावयाला श्रीहरी विष्णूंचे रूप मानून त्यांना वाण देण्याची एक जुनी परंपरा आहे. पण आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू त्यांना वाण म्हणून देऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याचप्रमाणे ज्याचे लग्न नवीन झाले आहे त्यांच्यासाठी पहिला धोंडा हा खूप महत्त्वाचा देखील असतो. पण लग्न होऊन कितीही वर्ष झाली असली तरी जावया लेकीला बोलावून त्यांचा मानपान करण्याची पद्धत आहे. जावयाला बघा, जुन्या परंपरेनुसार जावयाला सुगंधी उठणे व तेल लावून स्नान घालण्याची पद्धत आहे. जावयाच्या आवडीचा स्वयंपाक केला जातो. जेवताना जावयाच्या ताटाभोवती रांगोळी देखील काढली जाते. जेवण झाल्यावर जावयाला पाटावर बसवून त्यांचे पाय धुतले जातात. कपाळाला गंध अक्षता लावून त्यांचे औक्षण केले जाते. काही ठिकाणी श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ हे दान देत असल्याचा छोटासा संकल्प देखील केला जातो. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावरती दिवा लावून ते ताट जावयाला दिले जाते. यावेळी जावयाने तो दिवा शांत होईपर्यंत तिथेच बसणे अपेक्षित असते. यानंतर जावयाने सासू सासऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा आणि सासऱ्यांनी जावयाला दक्षिणा देखील द्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जावयाने लेकीला जेवायला बोलवणार, पण त्याचबरोबर तिचे सासू सासरे, जाऊ दीर यांना देखील आवश्यक बोलवावे. तिची नणंद असेल तिला देखील बोलवा, कारण आपल्या जावयाचं व लेकीचं कौतुक बघायला ही सगळी मंडळी असेल तर केव्हाही चांगलं. त्याचप्रमाणे आपल्या घरचे मंडळीही बोलवावी तरी सुद्धा आणखी उत्तम. आणि मग यावेळेस स्वयंपाक काय करायचा, तर आपण नेहमीचा स्वयंपाक जो काही गोडाधोडाचा करतो, अगदी पुरणपोळीचा देखील स्वयंपाक तुम्ही करू शकता. मात्र यामध्ये आपल्याला धोंडे आवश्यक करायचे आहे, म्हणून हा महिना धोंडे मास म्हणून देखील ओळखला जातो. आता धोंडे कसे बनवायचे, किती बनवायचे हे पाहूया. बघा, धोंडे हे आपल्या घरातील जेवणासाठी जेवढ्या व्यक्ती आहे त्यानुसार तेवढे आपण 2-3 जास्त असे धोंडे बनवू शकतो. आता हे धोंडे कसे बनवले जातात, बघा, हे धोंडे गव्हाच्या पिठाचे बनवले जातात आणि त्यात पुरण भरले जाते. काही ठिकाणी गमतीने त्या धोंड्यामध्ये पुरणाबरोबर मिरची, नाणे, खडे मीठ, सुपारी किंवा चक्क धोंडा म्हणजे दगड देखील लपवला जातो. आणि हे धोंडे म्हणजे लिंबा एवढे गोळे केले जातात.
तळून किंवा उकडून आणि नंतर जेवणाच्या ताटात हे धोंडे वाढले जातात. जेवणाचं ताट वाढताना त्याच्या भोवती छान अशी रांगोळी देखील काढली जाते. त्यानंतर जावयाला जेवण झाल्यानंतर वाण देखील दिला जातो. आता वाण काय द्यायचा? अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आपण 33 अनारशी वाण म्हणून देतो. शास्त्र असं सांगतं की अनारशाला जेवढी छिद्र असतात तेवढे वर्ष आपल्याला पुण्य मिळतं. जर काही कारणाने अनारसे शक्य नसतील तर तुम्ही 33 बत्ताटे, 33 मैसूर पाक किंवा 33 फळं सुद्धा देऊ शकता. हे वाण देण्यासाठी तांब्याचं, चांदीचं किंवा काचेचं ताट वापरावं. जर नवीन ताट देणं शक्य नसेल तर साध्या ताटात वाण ठेवून म्हणजे 33 अनारसे किंवा 33 मैसूर पाक किंवा 33 फळे बत्ताशे ठेवून त्यावर एखादी चांदीची वस्तू, विडा तसेच एक दिवा म्हणजे निरांजन व दक्षिणा ठेवावी. दक्षिणा म्हणजे काय तर 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपया अशी दक्षिणा यथाशक्ती ठेवावी. यासोबत जावयाला कपडे, घड्याळ किंवा सोने चांदीच्या वस्तू आपण आपल्या यथेशक्तीनुसार दिल्या जातात. आता वाण देण्याची पद्धत कशी असावी तर त्या वाणाची आधी पूजा करावी. त्यावर गंध, फुले, अक्षदा व्हाव्यात आणि एक तुळशीपत्र ठेवावं. त्यानंतर निरंजनाने वाणाचं आणि जावयाचं औक्षण करावं. म्हणजे त्या ताटात चांदीचा एक दिवा तुपाचं निरंजन लावून तो जावयाला ओवाळून दान दिला जातो. म्हणजे हे निरांजन आणि हे ताट अनारशासह किंवा बत्ताशे असतील, मैसूर पाक किंवा कोणताही जाळीदार पदार्थ व त्याचबरोबर 5 फळे यासह जावयाला ही भेट म्हणून दिलं जातं. बघा, चांदीच्या दिव्याचं महत्त्व जास्त आहे, पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तांब्या पितळचं निरंजन घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण जावयाला शाल किंवा शर्ट पॅन्टचा जोडा द्यावा आणि मुलीची खण नारळाने ओटी भरून तिलाही साडी द्यावी. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. बघा, वाण कितीही महागडे असले तरी त्यासोबत विडा म्हणजे 2 विड्याची पानं आणि सुपारी आणि त्यावर दक्षिणा ठेवल्याशिवाय ते दान पूर्ण मानलं जात नाही. त्याचबरोबर आई आपल्या मुलीला जावयासोबत चांदीची जोडवी देखील भेट म्हणून देत असते. तर आता काही जणांना असाही प्रश्न पडतो की जर आई नसेल जोडवी देण्यासाठी किंवा काही कारणास्तव जर आईला शक्य होत नसेल चांदीची जोडवी देणं तर मुलीने आपल्या सासरकडून म्हणजेच आपल्या पतीकडून किंवा आपल्या सासूकडून ही चांदीची जोडवी घेऊ शकते. असं काही नाही की आईनेच ही चांदीची जोडवी द्यावी. आई ही आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आणि खुशीने आपल्या मुलीला ही चांदीची भेट वस्तू देत असते जावयासोबत. परंतु जरी आईने दिली नाही तरी मुलगी स्वतः ही चांदीची जोडवी देखील करू शकते. त्याचप्रमाणे भेटवस्तूमध्ये आपण फळे, सुकामेवा, नारळ किंवा कोणत्याही 5 प्रकारची फळे आपण वाण म्हणून देऊ शकतो. आता वाण देताना ते नुसते हातात न देता ते शाश्वत पद्धतीने देणे हे महत्त्वाचं आहे आणि जास्त करून या महिन्यामध्ये जावयाला एक निरांजन 33 अनारसे देण्याला अधिक महत्त्व आहे. म्हणजे सोन्या चांदीच्या भेटवस्तूपेक्षा या 33 वस्तूंना जास्त महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, जर का तुम्हाला लेक जावई नसेल तर मग तुम्हाला कोणाला वाण देऊ शकता तर तुम्ही तुमच्या भाच्याला वाण देऊ शकता किंवा तुम्ही नणंद आणि नंदेचे मिस्टर यांना देखील घरी बोलावून तुम्ही अधिक मासामध्ये वाण हे देऊ शकता. हा मानपान तुम्ही पूर्ण महिन्यात कधीही करू शकता. हे वाण अधिक मासातील कोणत्याही दिवशी केले तरी चालते. मात्र शुद्ध एकादशी, द्वादशी किंवा पौर्णिमा हे दिवस विशेष फलदायी मानले जातात. जर जावई प्रत्यक्ष येऊ शकत नसतील तर त्यांच्या नावाने हे वाण मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करावे. यामुळे जावयाला आणि आपल्याला दोघांनाही त्याचं पुण्य लाभतं. बघा, या महिन्यात दान धर्माला आणि विशेषतः जावयाच्या पूजनाला फार महत्त्व आहे बरं का. जावयाला आपण साक्षात श्री विष्णू मानतो आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी दीपदान देखील केलं जातं. जेव्हा तुमच्या घरी तुमची लेक आणि जावई धोंड्यासाठी येतील तेव्हा सायंकाळी तुम्हाला पिठाचे दिवे लावायचे आहेत. हे दिवे बनवताना कणकेमध्ये मीठ टाकून नका. तसेच 33 दिवे बनवून त्यामध्ये तुपाच्या किंवा तेलाच्या फुलवाती लावावेत. हे दिवे देवघरासमोर उत्तर, पूर्व किंवा आग्नेय यापैकी एका दिशेला लावावेत. या दीपदानामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या धोंड्याचा कार्यक्रमाचं पुण्य हे तुम्हाला पूर्णपणे फळाला येतं. त्याचप्रमाणे बघा, आजकालच्या काळात सोन्या चांदीच्या वस्तू किंवा कपड्यांवर खूप खर्च होतो, पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला आणि जावयाला अत्यंत शुभ अशा वस्तू देऊ शकता. त्यापैकीच एक म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. लग्न जर दिली नसेल तर या अधिक मासात तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाण म्हणून देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही पितळ, तांबे किंवा इतर धातूंची मूर्ती देखील देऊ शकता. तसेच तुम्ही गायीची मूर्ती सुद्धा देऊ शकता, कारण गायीची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आणि या वस्तू दिल्याने जावयाचा मानही राखला जातो आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते. बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर जावयाला एखादी तुळशीची माळ किंवा तुळशीचं छोटंसं रोप भेट द्यावे, कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे.
तुम्ही जेव्हा हा कार्यक्रम कराल तेव्हा यातील काही गोष्टी पाळल्या तर तुमचा विधी हा केवळ एक कार्यक्रम न राहता एक भक्ती सोहळा होईल आणि ते आपण थोडक्यात पुढील नियमांच्या आधारे जाणून घेऊया. ज्यावेळी तुम्ही 33 अनारसे देताना ते ताटात कसेही ठेवण्यापेक्षा त्याची 9-9च्या गटात किंवा त्रिकोणी स्वरूपात मांडणी करणे अतिशय श्रेयस्कर मानले जाते. बघा, 33 अनारशासोबत ताटात 5 प्रकारची फळं, उदाहरणार्थ केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब आणि संत्री ठेवणे देखील शुभ मानले जातात. याला फळवाण असं देखील म्हणतात. पण केळी देणे हे अतिशय उत्तम आहे, कारण केळीचं झाड हे विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे 33 केळी देणे देखील खूप फलदायी ठरतं. जेवण झाल्यावर जावयाला तांबूल म्हणजे विडा देण्याची पद्धत आहे. यात 2 विड्याची पानं, सुपारी, कात आणि वेलची असावी. विडा देताना जावयाला तो उजव्या हाताने द्यावा आणि त्यावरती एखादे नाणे ठेवावे किंवा तुम्हाला ताटात वानात देखील हा विडा ठेवता येऊ शकतो. अनेक ठिकाणी अनारशासोबत कणकेचे 33 छोटे दिवे म्हणजेच निरांजन बनवले जातात. त्यामध्ये साजूक तूप घालून त्याने जावयाला ओवाळलं जातं आणि नंतर ते दिवे दान केले जातात. याला दीपदान असे म्हणतात, जे अधिक मासातील सर्वात मोठे दान मानले जाते. तसेच बघा, सर्व विधी झाल्यावरती जावयाच्या पाया पडताना त्यांना म्हणावे की आमच्या कन्येला सुखात ठेवा आणि आपल्या कुटुंबावर विष्णूंची कृपा राहू द्या. जावयाचा त्या दिवशीचा आशीर्वाद साक्षात भगवंताचा आशीर्वाद मानला जातो. तसेच विधीच्या शेवटी मनातल्या मनात म्हणावे की हे विष्णुरूपी नारायणा, हा विधी करताना आमच्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. यामुळे विधी पूर्णत्वास जातो. त्याचबरोबर शक्य झाल्यास अधिकाच्या महिन्यामध्ये तीर्थस्नान आवश्यक करावे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते आणि या महिन्यामध्ये दीपदान आवर्जून करावे. देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते. तीर्थयात्रा करावी, देवदर्शन करावे. तांबूलदान म्हणजे विडा दक्षिणा आपण दान करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही जावयाला जेवायला बोलवता तर त्या दिवशी घराबाहेर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला, उदाहरणार्थ गायीला, अन्नाचा घास नक्की द्यावा. याला पुण्यसंचय असे म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला या अधिक मासामध्ये लेक जावयाचा मानपान कशा प्रकारे केला जातो अगदी सविस्तररित्या माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.